मला ना तुमच्यासारखेच लय प्रश्न पडले होते. माझं डोकं असं चक्रावून गेलं होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी दादांच्या खोलीत गेले होते, तेव्हा मला दिसलं की मुक्ता म्हणजे हे हे लपून दारू पित आहेत. यांना ना दारू पिणाऱ्या माणसांचा सुद्धा राग येतो. दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श केला नाही यांनी कधी. आणि हे असं काय मागतायत? मोठ्या मावा पण विश्वासच बसत नाहीये. कदाचित असं असेल की या सगळ्या दारूच्या बाटल्या दत्ता मामाच्या असतील. नाही नाही, जो माणूस तंबाखू खाऊ शकतो ना तो दारू सुद्धा पिऊ शकतो. काय? मी त्यांना तंबाखू खाताना पकडले एकदा. तर मला म्हणाले की ते जे गुंड त्यांना पकडून ठेवलं होतं, ज्या गुंडांनी त्यांनी तंबाखू कोंबायचं सांगत होते बा आपल्याला, तसं केलं. त्यामुळे मला सवय लागली. अरे जो माणूस इतका शिस्तप्रिय आहे, ज्याला कुठलंही व्यसन नाहीये, काही नाहीये, त्या माणसाला इतक्या कमी दिवसात कसं काय व्यसन लागू शकतं? कसं काय व्यसन होऊ शकतो तो? मला हे काहीच कळत नाहीये. मोठी आई, ज्या डॉक्टरांना आपण बोलवलेलं ते म्हणत होते ना काहीतरी की कुठल्या तरी आजाराचा परिणाम असेल, तर हे तसंच काहीतरी असेल का? पण असं काही आजार आहे का? हे सगळं विचित्रच चालू आहे. मी काय म्हणते, जे डॉक्टर आले होते आपण त्यांना फोन करून विचारूयात का? हां चालेल, आपण त्यांना बोलून घेऊया. तू जरा त्या सिव्हिल हॉस्पिटलला फोन करून बघ ना. पण त्या डॉक्टरांचं नाव काय होतं? डॉक्टरांचं नाव शिरवळकर, शिरगावकर. शिरगावकर. मी फोन करते. हॅलो. हॅलो. हां, मला डॉक्टर शिरगावकरांशी बोलायचं होतं. शिरगावकर? नाही, अशा नावाचे कोणीच डॉक्टर नाही आहे तिथे. काय बोलताय तुम्ही? डॉक्टर शिरगावकर? असं कसं नाही म्हणताय तुम्ही? आमच्याकडे काही दिवसांपूर्वीच आले होते पेशंट तपासायला. अशी दाढी आहे, टक्कल आहे. नाही, अशा वर्णनाचे, अशा नावाचे कोणीही डॉक्टर नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे. काय झालं? मोठे ते म्हणतात की शिरगावकर असं कोणीच डॉक्टर त्यांच्याकडे नाही आहेत. अरे बापरे, म्हणजे ह्यांना तपासायला आलेला डॉक्टर बोगस होता का? यांनी बोगस डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आहे ना? पण कुणी बोलायला असेल हा खोटारडा डॉक्टर? आपल्या घरात ही काम फक्त 2च माणसं करू शकतात, अंबिका आत्या आणि दत्ता मामा. बरोबर. मोठी आई, त्याच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या त्या व्यसनी बनवण्यासाठी नसतील ना? अगं त्या तशा असतील तरी आपल्याला कसं काय कळणार? मोठी आई, मी खोलीत गेले होते ना तेव्हा त्यातल्या 2 गोळ्या मी काढून आणल्या. हं? काय विचित्र वास आहे ग. ही औषधाची गोळी नक्कीच नाहीये आणि आयुर्वेदिक गोळीला हा असा नाही वास येत. मी काय म्हणते, मी ह्या ज्या गोळ्या आहेत ना त्या मेडिकलमध्ये जाऊन दाखवते. विचारते काय माहिती आहे का? चालेल. हो, गायत्री माया खोलीत आहे. मी तिला सांगितलं की आतनं कडी लाव, नाहीतर तिची आई तिची आत्या तिच्यावर परत जबरदस्ती करते. हो. मी ह्या गडबडीत तुम्हाला सांगायचे विसरले. नाही, मला माहिती आहे सगळं, कारण भाऊजी रडत सगळं सांगून गेले मला. तू नको काळजी करू, मी गायत्रीकडे लक्ष ठेवते. ओके. अंबिका आत्या पण आता मायावर नजर ठेवून आहेत. मी त्यांचं बोलणं ऐकलंय की काय असं त्यांना संशय आलाय. माझी चौकशी करत होत्या. अगं मगाशी पण मला खोदून विचारत होत्या त्या. नशीब त्यावेळेला सुद्धा मेसेज आला, पण आता त्यांनी विचारलं तर मी काय सांगू? मी गायत्रीसाठी गोळ्या आणायला गेले तसं सांगा, कारण तसंही मी तिला शांत झोप लागावी म्हणून गोळ्या आणणारच होते. जा तू आणि त्या गोळ्यांचा एकदा छडा लाव. हे घर आणि घरातली भूतं यांच्याकडे मी लक्ष ठेवते, पण तू स्वतःची काळजी घे. हं, जपून येते. 16, 17, 18, 19, 20 म्हणजे ट्रिपल एका 87, 89 जोडी आणि बरोबर लंगडा लागला. चा नाही, पाना चुकला. माहिती काय ते? एवढे पैसे कुठून आणलेत? कुठे चोरी केलीत? कुठे गंडा घातला? सांगा लवकर. गंडा नाही घातला, घामाचे पैसे ते. कामाचे? हा, स्वामी निष्ठेचं बक्षीस दिलंय रावसाहेबांनी, म्हणजे काशानी.
काशाकडे एवढे पैसे कुठून आले? अरे बाबा, त्याने एक ट्रायल म्हणून ना रावसाहेबाच्या अकाउंटवरचे 1,00,000 रुपये काढले. त्याचा हा आपला वाटा आहे. काय सांगता काय? अरे सॉरी 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 हो सॉरी. म्हणजे काशाला सही जमली तर? सई आणि काशा अगं उभ्या जन्मात त्याला जमणार नाही. मग हे पैसे कुठून आणलेत? कसे आणले त्यांनी? रावसाहेब गुंगीत होते ना तेव्हा म्हातारीच्या जीवाची भीती दाखवून काशाने त्यांच्याकडून 2 चेकवर सह्या घेतल्या. आता बघ घरामध्ये कशी वाट लावतोय एकेकाची ते. आता रणकंदन माजणार घरात. आणि ती तुझी थेरडी आई खूप इच्छा आहे रे माझी. तिचा ना सांग गळा दाबून तिरगळून ठार मारावा तिला. ए नाही नाही नाही, तू असलं काही करणार नाही आहेस. नाही करणार. बर बाबा नाही करणार, पण एका अटीवर. या 2 चेकवर तुझ्या सह्या पाहिजे. चेकवर सह्या झाल्या म्हातारीचा जीव वाचेल. काय बोलतो? अरे बापरे, एवढा काय विचार करायचा त्याच्यात? अच्छा, तुला माणसांपेक्षा पैसा जास्त प्यारा आहे काय? ठीक आहे, आता जातो आणि गळा चिरतो त्या म्हातारी. हे थांब. तुला चेकवर सह्या हव्यात ना? करतो. अरे हा, उजवा हात नाही का तुझा? राईट हँडेड आहेस ना तू? थांब. मस्त वास असतोय ने पैशाला. आणि काय केलं माहिती का? त्यातला एक चेक वटवला, त्यातले 1,00,000 रुपये घेऊन आली. हा आपला वाटा. 1,00,000 रुपये? त्यातले फक्त एवढे पैसे आपल्याला दिले? निम्मे पण नाही येत हे. अगं चोराची लंगोटी समज. तो दुसरा चेक आहे ना त्याच्यामध्ये अमाऊंट म्हणजे मोठी 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 भरपूर मोठी आहे. आणि त्यातला आपला पण वाटा आहे ना भरपूर 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 म्हणजे भरपूर मोठा आहे. तो आपल्याला नक्की मिळणार ग. 2-4 दिवसामध्ये करंट अकाउंट खाली करणार आहे काशा. अहो पण असं काय करताय? काशाच्या फिक्स डिपॉझिट मध्ये पण खूप पैसे आहेत, त्याच्या लॉकर मध्ये पण खूप पैसे आहेत. त्याचं काय? त्याचं काय नाही ग. तो ना बँकेमध्ये जाऊन सिक्युरिटीचं कारण सांगून आहे ना त्याच्या सह्याच बदलणार आहे. हे घ्या. पेशंटला आणलं असतं तर बरं झालं असतं. बरं नाही वाटलं तर नक्की घेऊन या. हायगय करू नका. वय आणि ज्यांच्यासाठी हे तुम्ही औषध घेऊन चाललाय त्या तुमच्या कोण आहे? अहो ती माझी मैत्रीणच आहे. डॉक्टरचं नाव जरी काढलं ना तर ती अंगावर काटा येतो. लय घाबरते ती. पण बरं नाही वाटलं तर मी बळजबरीनं का होईना तिला नक्की घेऊन येईन. हो हो ठीक आहे. डॉक्टर खरं तर अजून एक काम होतं तुमच्याकडं. म्हणजे थोडी मदतच पाहिजे नव्हती. बोला ना. तुमच्यासारख्या महान कलाकाराला मदत करायला मला नक्कीच आवडेल. हे बघा ना, नेमका कोणत्या आजारासाठी वापरल्या जातात या? हो, या औषधाच्या गोळ्या नाही आहेत. म्हणजे मग कसल्या आहेत? ह्या नशीच्या गोळ्या आहेत. मस्त लूट लूट लुटला सगळा. आज 1,00,000 लुटले, उद्या 1 करोड, मग 5, 10, 50 करोड. या अख्ख्या कुटुंबाला लुटणार मी. एकेकाळा धरून एकेकाळा असा बडो बडो बडवणार. मला टाकलंय तिकडे जेलमध्ये. अशा लादीवर झोपायचं मी, लादीवर. आता मात्र मी अशा नोटांच्या गड्ड्या लावणार, त्याच्यावर असं झोपणार.
असं स्वप्नात आणि मग माझ्या चंपाला बोलवणार. चंपा वा वा, चंद्रवाणी मुखडा तुझा माझी चंपा. आणि मग मी असा नोटांच्या गड्ड्यावर बसणार असा, एकदमच वर बांधले आणि मग चंपा नाचणार माझी. ए चंपा. या काशाची ना जरा जास्तच ऐश चालली आहे. पुन्हा आणि वरून इथे वाड्यामध्ये चंपाला घेऊन यायचं म्हणतोय. कसं दिसेल ते? हे सांगताना तुम्ही लईच खुल्लाय हो. जास्त खुल्लाय काय? हो. चुकून खुल्ला तो. कसं दिसेल ते असं म्हणायचं होतं. बरोबर आहे ना? आता का बसा. नाही तरी पण बरोबर आहे ना? दादांनी अचानक एका कामासाठी मला संगमनेरला पाठवलं होतं आणि आईला सांगितलंच होतं मी. आणि तुझा फोन आला आणि मी अचानक खूप गडबडीतच आलो इथे. विचित्र घटना घडते सगळं सर. हो, मला मुक्ताच्या आवाजावरून अंदाज आला असतो. ते इतकं भयंकर असेल असं वाटलं नव्हतं. चक्क दादांच्या अकाउंटमधून 1 लाख रुपये काढल्याचं मला मेसेज आला. म्हणजे पैसे काढल्याचं काही नाही यार आई, पण दादा नेहमी पैसे काढायला मलाच पाठवायचे. आत्ता कोणाला पाठवलं असेल? असे प्रश्न पडले तरी आपण त्यांना नाही विचारू शकत. तशी बंदीच आणली ना त्यांनी. कसं विचारणार त्यांना? मला खरंच काही कळतच नाही. जे दादांनी चक्क हॉटेलमधून जेवण मागून खाल्लं, दिस इज अनबिलिव्हेबल. जेवणाचा एक वेळ जाऊ दे, पण दारू पितायत, तंबाखू खातायत, नशाच्या गोळ्या. काय प्रकार चालला ना काही कळतच नाहीये. आजकाल बघ ना, काही खायचं प्यायचं असेल ना ते खोलीत बसूनच चाललेलं असं सगळं. आपल्यामध्ये मिसळत नाहीत, आपल्याशी कुणाशी धड बोलत नाहीत. आणि आपल्याला कुणाला काही सांगायचं असेल ना तर अंबिका वंश आणि दत्ताभाऊ यांच्या थ्रू सांगतात आपल्याला. हे सध्या झालंय काय, हे राजा झालेत, आपण झालो गुलाम. आणि दत्ताभाऊ आणि अंबिका वंश हे झालेत सेनापती. आणि सेनापतीच राज्य करतात आपल्यावर. नगरकरांची बदनामी झाली तर मला काय, असं रावसाहेब नगरकर कसं काय म्हणू शकतात? माझ्या डोक्यात एक वेगळीच शंका आली. काय? हे दादा नाहीच आहेत. दादा नाही येत म्हणजे? म्हणजे आपल्या घरात जे दादा म्हणून वावरतात ते दुसरंच कोणीतरी आहे. काय म्हणायचं का तुला? म्हणजे तुला असं वाटतंय का की दादांच्या चेहऱ्याचा मास्क कोणीतरी लावलाय? कदाचित दादांचा जुळा भाऊ. जुळा भाऊ म्हणजे त्यांच्यासारखा दिसणारा पण विरोधी स्वभावाचा, असं? असं कसं होऊ शकतं मुक्ता? मला माहित आहे ही शक्यता धक्कादायक आहे, पण घरात जे घडतंय ना ते जास्त धक्कादायक आहे. म्हणून हे असले मनात विचार येत आहेत माझ्या. नाही तसं असेल ना तरी ह्याचं उत्तर फक्त सासूबाईंकडेच असू शकतं. मी त्यांच्याशी बोलून येते. मुक्ता, अगं पण ह्यांनी तुला आणि मला सासूबाईंना भेटायचं नाही असं सांगितलं ना, ताकीद दिली जशी. मोठी आई आता या बंदीची पर्वा नाही करताय ना, कारण ज्यांनी बंदी घातली ना त्याच व्यक्तीवर आपल्याला संशय आलाय. हो, पण तरी आत्ता ते सगळ्यांसाठी रावसाहेब नगरकरच आहेत. आणि आपण त्यांचा हुकूम ऐकला नाही तर 2 सैतान त्यांच्या कानाशी लागणार आणि घरामध्ये नवीन गजब, वाद, धिंगाणा होणार. याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. जसं आशाताई आजींना जेवण घेऊन जातात, तर मग आपण आशाताईला जर मुक्ता, मला वाटतं आशाताई आता आजीला जेवण द्यायला निघालीये. तिला थांबवायला पाहिजे. हो हो, मी आलोच.
तू म्हणते तसं खरंच असेल तर? आशा ते जरा इथे आणा. हा सारंग दादा. आतमध्ये आई आणि मुक्ता तुम्हाला बोलवते, त्यांना बोलायचं तुमच्याशी. होय जाते की. काय झालं? आशाताई, तुला आमच्यासाठी एक काम करावं लागेल. आशा, हे काय डोक्यानं पदर बिदर घेऊन कुठे चाललीस? म्हातारीला जेवण द्यायला चाललीस वाटतं. ए, त्या थेरडीला कमीच वाढा जरा, पचणार नाही तिला या वयात. काय ग, जा आता, वेळ काढू नको. काय गाशा, रोज म्या जेवस्तवर दरवाजा उघडा ठेवतीस आणि आजच का दार लावलंस? आणि हे काय तोंडावर पदर काय घेऊन आलीस? मुक्ता, तू तुम्हाला भेटायला आली आहे. मायावर आणि मोठी आईवर नजर ठेवली जाते म्हणून तू आशाची साडी नेसून आलीस होय? होय आजी, मी तुम्हाला भेटायला तर आलीच आहे, पण मला तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी विचारायच्या. मग विचार की. सध्या आपल्या घरात ना लय भयानक गोष्टी घडत्यात, म्हणून मी दादांच्या खोलीत जाऊन शोधाशोध केली आणि मला तिकडं अरे देवा, मुक्ता, हे समज खरंच भयानक आहे. हा, तो बनावट डॉक्टर, बनावट औषधं, बनावट तपासणी, छा 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 छा. आणि रावसाहेब दारू पितो? नाही 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 नाही, रावसाहेब मेला तरी दारूच्या थेंबाला शिवणार नाही. अगं, ह्या दारूमुळेच त्याच्या बापाचं आणि या घराचं वाटोळ झालेलं त्यानं डोळ्यानं बघितलंय. तेव्हा रावसाहेब त्या दारूकडे बघणार सुद्धा नाही. जी, मग दादा असं वागतात ना, त्या मग 3 कारणं असू शकतात. त्यांच्यासोबत जे काही घडलंय त्यामुळं त्यांना मानसिक आजार झाला असावा, नाहीतर ते कुणाच्या तरी दबावाखाली राहत असतील. आणि तिसरं कारण? तिसरं म्हणजे नाहीतर ते आपले दादा नसतीलच. म्हणजे बघा ना आजी, दादा कुठल्याही दबावाखाली असल्यासारखं वाटतच नाही, नाहीतर त्यांनी आपल्यावर हुकूम गाजवलाच नसता. हे बाहेर हॉटेलचं खाणं, दारू पिणं हे सगळं कधीच केलं नसतं. होय, आपल्या कुणाच्याच मनाची त्यांना पर्वा नाही ना, त्यांचं आपल्यावरचं प्रेम दिसत ना लळा. होय ग, माझी 10 वेळ माफी मागून बी तू असं मला छळणार नाही. पर घरात आल्यापासून मला खाऊ का गिळू असं करतोय. अगं, शेवटी मला गिळलंच नव्ह. बघ की इथं आणून टाकलंय. आजी, मला विचारायचं होतं की दादांना कुणी जुळा भाऊ होता का? जुळा भाऊ? अगं, एक तर रावसाहेबाचा जन्म झाला तेव्हा म्या वाड्यात आलेच नव्हती, आणि म्या वाड्यात आले तेव्हा रावसाहेब बघ काहीतरी 13-14 वर्षाचा असेल. आणि ह्यांच्याकडनं बी कधी दुसऱ्या मुलाबद्दल नाही ऐकलं म्या. आणि रावसाहेबाला ठावं असलं तर तो माझ्याशी कुठं बोलायचा, सारखा माझा राग 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 करायचा. मग तो मला सांगायचा सवालच नाही.
आणि त्याचा स्वभाव बदलल्यावर बी त्यानं कधी दुसऱ्या भावाबद्दल उल्लेख केलाच नाही ग. पण आजी असं असू शकतं का की दादांचा जुळा भाऊ असन पण त्याची वागणूक चांगली नसन किंवा तो लोकांना त्रास देत असन म्हणून कदाचित त्याला इतके दिवस घराबाहेर ठेवलं असन. अगं मला सांग, बाहेर जरी ठेवलं असलं तरी कवा तरी सणासुदीला घरातल्या सुखदुःखाला तरी आला असता. अरे निदान स्वतःचा बाप गेल्यावर तरी आला असताच की.